आपण पाहत आहात RJ न्यूज 27 मराठी। अचानक आलेल्या पावसाचा फटका, केळीचे पीक जमीनदोस्त। शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील गायकवाड मळा परिसरात काल संध्याकाळी झालेल्या या जोरदार पावसामुळे शेतकरी प्रभाकर तुकाराम राऊत यांचे मोठे नुकसान झाले आहे। 2.5 एकर क्षेत्रातील केळीचे पीक वादळी पावसामुळे कोसळून जमीनदोस्त झाले। या पिकासाठी तब्बल 4 ते 5 लाख रुपयांचा खर्च झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। पीक हातचे गेल्याने मुलांच्या शिक्षणाचा आणि घर खर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे। विशेष म्हणजे घटनेनंतर अद्याप माझं नाव सागर दत्तात्रय राऊत, राहणार मांडवगण फराटा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। काल संध्याकाळी अचानक जोराचा सोसाट वारा आला आणि सगळी झाडं जागेवर उचलून कोसळून पडली। वर्षभर केलेली मेहनत वाया गेली। 2 अधिकाऱ्यांना फोन केले पण कुणाचाच फोन नाही, काय नाही। ते वाचू शकलो पण कसं सुरुवात करायची? याचे नुकसान आम्हाला कोण भरपाई करून देईन? माझे बारीक बारीक बाळ आहेत, त्यांचं शिक्षण, पाण्याचा खर्च आम्ही लोन काढून, कर्ज काढून हे का केलं होतं। पीक आता उभं आहे ते सगळं पूर्ण गेलं। 3-4 लाख रुपयाला खर्च झाला होता। आता काढायला महिनाभरात काढणी चालू झाली असती, पण नुकसान संपूर्ण झालंय। अजून पंचनामाला वगैरे अधिकारी वगैरे कोणीच आलेलं नाही। त्यांना कळकळीतून येते कमीत कमी आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई तरी भेटावी। या निसर्ग पुढे कुणाचंच काही चालू शकत नाही, सगळ्यांना माहिती आहे। पण अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी पूर्ण पार पाडावी एवढीच अपेक्षा आहे सरकारकडून, बाकी काही नाही।